तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता दांगट कुटुंबाला म्हणजे अवनी आणि राजाच्या संसाराला अजून एका व्यक्तीचा आशीर्वाद लाभणार आहे. आणि आता म्हणजे अजून एका बाईचा आशीर्वाद आता त्यांच्या संसाराला लागणार आहे. पण आता ती बाई नक्की कोण आहे? आणि आता ती बाई आल्यानंतर आता सुल्यात त्याला म्हणजे घाम फुटतो. आणि आता तिने सुलू तोंडात बोटे घातलेली आहे. पण आता सुरुवात तोंडात बोटे का घातली आणि नक्की आता अवनी आणि राजाला त्यांच्या सुखी संसारासाठी आता नक्की कोणती बाई आशीर्वाद देते हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला बरंच असं काही पाहायला मिळणार आहे, म्हणजे कॉमेडी, मजेशीर आणि एकदम असा भावनिक क्षणसुद्धा आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग पाहायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की राजाने अवनीसाठी 2-3 पुस्तकं आणलेली असतात. पण ती काही अवनी तशी पुस्तकं वाचत नसतात. पण मर्डर वगैरे यांची पुस्तके आता राजाने तिला दिलेली असतात. ती एकदम हँग होते आणि ती राजाला बोलते की अरे राजा, मी असली पुस्तकं नाही वाचत वगैरे, पण आता तू आणली त्यामुळे मी वाचते वगैरे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि राजा फारच विचार करायला लागतो की हे आर्किटेक्ट आणि मी यांना कोणती मर्डरची पुस्तकं देऊन दिले, आणि जर ह्यांना माझं सत्य कळलं, ह्यांना जर कळलं मी खोटं बोलतोय म्हणून, तर ह्याच माझं मर्डर टाकतील, असं आता राजाने म्हणजे स्वतःशीच तो बोललेला असतो. आणि मग आता तो एकटाच विचार करतो की अवनी मॅडमने म्हणजे त्याला वेगळेच असे भलते सालते प्रश्न विचारायला नको की ज्याने त्याला परत अजून खोटं बोलायला लागेल. तर तो विचार करतो, एक खोटं बोलायला मला असं किती वेळा खोटं बोलायला लागणार आहे, असं तो तिथे आता देवेकडे प्रार्थना करत असतो. आणि त्यानंतर मग इकडे अवनीच्या आईबाबांच्या घरी आता महेशचा व्हिडिओ संगीताला आणि त्याच्या पत्नीला दाखवत असतो. आणि आता संगीताला आई म्हणून असं खूप वाईट वाटलेलं असतं. ती बोलत असते की पहिलं किती छान होतं आणि आता मुलगी आपली हट्टी निघाली आणि आता 2च दिवस झाले लग्नाला आणि तिचा किती छळ होते, किती रडते ती, असं तसं बोलत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे महेश तिला बोलतो की काही गरज नाही आहे, तिने तिच्या हट्टामुळं सगळं केले म्हणून, आणि तिला तुम्ही कॉल पण करायचा नाही आणि तुम्ही तिला भेटायला सुद्धा जायचं नाही, असं आता त्यांनी म्हणजे महेशने या दोघींना ताकीद दिलेली असते. आणि त्या दोघी खूप हळव्या असतात. त्यांना अवनीबद्दल खूप काही वाटत असतं, पण आता त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. त्यांचं तेच बोलणं चाललेलं असतं आणि महेशने त्यांना धमकावलेलं असतं की तुम्ही अजिबात तिच्याशी कॉन्टॅक्ट करायचा नाही, तिने लग्न केलं ना, त्यामुळे आता तिलाच सगळं काही ते बघू द्या, असं आता महेशने तिथे सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळेल की आजच्या भागात इकडे पायल कॉलेजमध्ये आलेली असते आणि तिला खूप असा त्रास झालेला असतो, कारण पाण्यात तिला बोललेला असतो की माझं तुझ्यावर काही प्रेम वगैरे नाही आहे आणि तू माझ्यासोबत कधी बोलायला यायचं नाही आणि मला कधी कॉल वगैरे करू नको, म्हणजे तो तिच्यावर ओरडलेला असतो, तो तिच्या अंगावर धावून गेलेला असतो. त्यामुळे आता हे ते मैत्रिणीला सांगत असते. तर मग मैत्रिणीसुद्धा तिच्या आगाव असते. ती बोलते तू असं म्हणजे या मुलावर प्रेम केलंय तर मग तसंच होणार नाही, कारण पाण्या हा साधा मेकॅनिक असतो आणि तो म्हणजे काम करत असतो आणि तो काही एवढा हुशार वगैरे नसतो. अशामुळे आता तिची मैत्रिणीने तिला टोमणं मारलेलं असतं. पण आता पायलचं तर त्याच्यावर खूप प्रेम असतं, पण ती बोलते तू आज रागात असेल आणि त्याच्या घरी काहीतरी झाले असेल, त्यामुळेच माझा पानू माझ्यासोबत असं बोलला म्हणून मी शोधून काढेन हे कारण आणि मग माझ्या पानूला मी सॉरी बोलेल, असं तसं ती बोलत असते तिच्या मैत्रिणीला. पण तिच्या मैत्रिणीला काही पटलेलं नसतं. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की आता दांगटांच्या अंगणात अण्णा झोपलेले असतात, म्हणजे झोपायच्या तयारीत असतात. आणि आता मग तिथे अवनी येते आणि त्यांची विचारपूस करते. ती बोलते की तुम्हाला पोलिसांनी खूप छळलं का, खूप असा म्हणजे त्रास दिला का, असं तसं विचारत असते. आता हे अण्णा बोलतात नाही ग लक्ष्मी नाही, म्हणजे ते तिला लक्ष्मीच बोलत असतात. आणि त्यांना असं खूप असं वाईट वाटतं, त्यांना रडायला येतं की त्यांना म्हणजे त्यांची इतकी काळजी नाही, कोणी विचारपूस केलेली नसते आत्तापर्यंत. आणि ती आता एका बाईने म्हणजे त्यांच्याच घरच्या लक्ष्मीने त्यांची विचारपूस केलेली असते. त्यामुळे अण्णांचे डोळे भरून येतात. आणि मग आता तेवढ्यात तिथे धने आलेला असतो आणि धने बोलतं की अण्णा काय झालं म्हणून, अचानक असं तुम्हाला रडायला काय झालं, म्हणजे त्याला त्याचं काहीच वाटत नाही की अण्णा रडतात म्हणून. तर मग आम्ही त्याला विचारते असं काय विचारतोय म्हणून, तुझे वडील रडतात आहे म्हणून, असं तसं बोलत असते. तर मग तरीसुद्धा धान्याला काय वाटत नाही, धान्य त्यांना विचारतच असतो की काय झालं म्हणून, असं तसं. मग आता अण्णा बोलतात की नाही आनंदाश्रू, मला माझ्या सूनबाईने माझ्या लक्ष्मीने मला विचारलं की म्हणजे नाही का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय झालं वगैरे, असं तसं विचारलं, त्यामुळे आता त्यांना रडू आलेलं असतं. त्यामुळे आता तो म्हणजे धन्याला बोलतो की तुला काय वाटत नाही का रे, सूनबाईला वाटते पण तुला वाटत नाही, आणि तू बस तुझ्या बॉब्या खात, असं आता अण्णाने त्याला टोमणं मारलेलं. तर मग आता धन्या बोलतो मी माझ्या बॉब्या खातो, पण तुम्हाला केले ना यशदाने जेवण, ते खाऊन घ्या ना तुम्ही, असं का बोलताय म्हणून. आता मग आता अण्णा जेवण पाहायला आतमध्ये जातात.
मग अण्णा आतमध्ये गेलेले असतात आणि जोरजोरात भांडे फटतात. इकडे बाहेर सगळा आवाज येतो. अवनी घाबरते आणि अवनी अण्णांना बाहेरूनच विचारते की काय झालं अण्णा म्हणून, काय झालं. तर मग धान्या बोलतं की काही नसेल झालं, त्यांना आवडले वगैरे नसतील आणि येतील बाहेर, तुम्ही काही काळजी करू नका. तेवढ्यात मग अण्णा बाहेर येतात आणि अण्णा बोलतात रोज हेच हेच काम तुम्हाला कंटाळा नाही येत का, असं आता त्याने धान्याला बोललेले. तर मग धान्या बोलतो मग यशोदाने जे केलंय तेच खावं लागणार ना, आणि तुम्ही काय आज असे अचानक असे आलेत आणि रोज आपण हेच खातो. तर मग आता अण्णा बोलतात अरे मी तिथे स्टेशनमध्ये होतो पण साहेबांनी माझ्यासाठी स्पेशल चिकन बिर्याणी मागवली होती, असं तसं आता अण्णा बोलतात. तर मग हा धान्या बोलतो की तुम्हाला बिर्याणीच खायची आहे ना, मग रोजच स्टेशनमध्ये जात जा ना, रोजच जेलमध्ये जात जा, असं तसं बोलतो. तर मग आता अण्णा त्याला चिडतात, त्याच्यावर रागवतात आणि बोलतात की काय तुम्ही असं खाताय, माझ्या सुनबाईसाठी बघ मी आता काय करतो आणि आता भुर्जीच बनवतो. तर मग धान्या विचारतो कधी येते का भुर्जी बनवता तुम्हाला, तुम्ही कधी आमच्यासाठी काही केले का, असं तसं बोलतो. तर मग आता अण्णा बोलतात मी ट्रक चालवायचं तेव्हा मीच स्वयंपाक करायचो ना, आणि ते बरेच त्यांच्या पदार्थांची नावं सांगतात. मग अवनी बोलते हे सगळे पदार्थ तुम्हाला येतात. मग अण्णा बोलतो हा येतात मला, तू खाऊन तर बघ. आणि मग आता अण्णा आतमध्ये जातात आणि अंडा भुर्जीसाठी जे काही साहित्य लागतं ते आता त्यांनी बाहेर आणलेलं असतं. आणि मग आता अण्णा चूल शोधण्यासाठी बाहेर, म्हणजे चुलीवर त्यांना अंडा भुर्जी करायची असते आणि हे दोघे बोलतात की चुलीवर का. तर मग अण्णा बोलतात की चुलीसारखी चव कशालाच येणार नाही. मग ते आता लगेच चूल वगैरे मांडायला घेतात आणि अण्णा सगळं साहित्य पाहतात. ते आता अण्णा कढीपत्ता आणायला सांगतात पण कढीपत्ता काही घरात नसतो, त्यामुळे अण्णा चिडतात. त्यानंतर मग आता अण्णा कांदा कापायला घेतात. तर मग अवनी बोलते की मी कापते म्हणून. तर मग ते तिला विचारतात तुला येतो का. तर मग अवनी बोलते हो येतो. आणि आता अवनी कांदा कापायला घेते पण आता त्या कांदा तो तिखट असतो, त्यामुळे आता अवनीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि मग पाणी आल्यामुळे आता अण्णा तिला एक ट्रिक देतात आणि ती कांद्याची जी सालं असतात ते तिच्या डोक्यावर ठेवतात आणि तिला बोलतात की आता तुला तिखट नाही लागणार, असा हा बुचुंदा असा डोक्यावर ठेवायचा असतो, असं तसं सांगतात. मग धन्या वहिनीला बघून म्हणजे आवणीला पाहून खूप असा हसत असतो, कारण तिच्या डोक्यावर आता अण्णांनी कांद्याची सालं ठेवलेली असतात. आणि मग आता कढीपत्ता लागतो पण कढीपत्ता काही घरात नसल्यामुळे आता अण्णा बोलतात की मी आलोच म्हणून आणि कढीपत्ता घेऊन येतो, त्या सुलीच्या येत ना, असं ते बोलतात. आणि मग आता अण्णा उठतात आणि त्यांच्या इकडे जायला पाहतात. आता मग हे दोघं घाबरतात, ते बोलतात त्यांच्या इकडे गेल्यावर उगाच आता ते जर आत्याने पाहिलं उगाच तांडव करते. आणि हे दोघं थांबत असतात पण अण्णा काही थांबणारे नसतात. अण्णा आता मात्र तिकडे जाणारच असतात. आणि इकडे जिथे म्हणजे जिथे राजा ड्रायव्हर म्हणून काम करत असतो तो ते नाना, त्यांच्याकडे आता पाहुणा आलेला असतो. तर तो कोण असतो, तर तो असतो महेश. आणि महेश त्यांना बोलतो की आता त्या राजाला परत कामाला घ्यायचं नाही, ही आमची ताकीद. म्हणजे तो त्यांना एक प्रकारे धमकीच देत असतो. आणि मग ते नानासुद्धा घाबरतात, कारण हे खूप मोठे असे माणूस असतात, त्यामुळे आता त्यांना प्रत्येकजण घाबरणारच असतो. त्यामुळे नानासुद्धा बोलतात की मी नाही ठेवणार म्हणून त्याला कामाला, मी त्याला हाकलून देतो, म्हणजे कामावर तो काढतो, असं आता त्या नानांनी सुद्धा त्याला सांगितलं असतं. त्यानंतर मग महेश म्हणजे तिथनं जायला निघतो आणि राजा त्याच्यापासून येतो आणि महेश म्हणजे राजा येतो आणि महेश जात असतो. त्याच्यानंतर मग आता हा राजा नानाकडे येतो आणि नानांना म्हणजे तो डायरेक्ट पूर्ण गाडीची चावी घ्यायला जातो. तर मग आता नानांना धमकी दिलेली असते, त्यांना आता ऐकावंच लागणार असतं. त्यामुळे नाना त्याला थांबवतात आणि विचारतात की कुठं चालला. तर मग आता राजा बोलतो मी आता कामावर आले आणि मी आता काम सुरू करणार आहे, मला माफ करा, 2-3 दिवस सुट्टी झाली. तर मग आता ते नाना त्याला बोलतात की मी तुला कामावरतून काढून टाकले. तर मग राजा बोलतो का बोलू, असं का केलं तुम्ही. तर मग आता ते काही सांगत नाही. आणि मग आता ते बोलतात की की राजा तुला माहिती आहे ना, तू कोणाच्या मुलीला पळून आणले आणि कोणाच्या मुलीसोबत लग्न केले म्हणून, असं तसं ते बोलतात. आणि मग आता राजा त्यांना बोलत असतो की मी तुमच्याकडे इतके वर्ष काम केले आणि तुम्ही माझ्यासोबतच असं करणार, असं तसं बोलत असतो. आणि राजा त्यांना म्हणजे असं खोटं बोलतं, मी जाऊ का इथून, मी जाऊ का इथून, तुम्हाला माझ्यासारखा माणूस म्हणजे ड्रायव्हर नाही भेटणार, असं तसं बोलत असतो. आणि आता राजा म्हणजे त्यांनी जे काही केलेलं असतं, म्हणजे त्यांनी ज्यांच्यासाठी जे काही कामं केलेलं असतं ते आता सगळं नानांना बोलून दाखवतो. पण आता नानांकडे काही पर्याय नसतो, त्यामुळे आता नाना त्याला बोलतात मी काही नाही करू शकत रे, मला फक्त तुला कामावरतून काढून टाकायचं आणि मला तुला कामावर ठेवायचं नाही, असं आता त्यांनी त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे राजा त्यांना बोलतो की काय झालं म्हणून सांगा, तरी ते सांगत नाही. आणि मग राजा अशी मस्करी करतो आणि बोलतो की मी जाऊ का, असं तसं आता राजा बोलत असतो. त्यानंतर आता राजा नाटकं करतो आणि परत त्यांच्या पायाशी येतो आणि परत त्यांचे पाय धरून बोलतो की मला नका ना काढू कामावर, असं तसं. मग त्या नानांना सुद्धा दया येते, कारण राजा हा प्रामाणिकपणे त्यांच्याकडे काम करणारा असतो आणि राजा खूप असा शहाणा मुलगा असतो. त्यामुळे आता ते नाना त्याला सगळा घडलेला प्रकार सांगतात आणि बोलतात की माझ्याकडे कोणता पर्याय नाही, तू माझं ऐक आणि तू ही माझी गाडीची चावी घे आणि त्या मुलीला परत तिच्या घरी सोडून ये. तर मग आता राजा त्यांना बोलतो की असं होणार नाही, त्यांनी माझ्यासोबत लग्न का केले, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी
करण्यासाठी माझी नोकरी गेली तरी चालेल, पण मी त्यांची स्वप्न पूर्ण करणार आणि मी त्यांना त्यांचं म्हणजे आज त्यांचं एक स्वतंत्र आणि त्यांचे एक अस्तित्व मिळवून देणार असं आता राजाने त्यांना सांगितले. आणि राजा आता त्यांना त्यांच्या गाडीची चावी देतो आणि आता तिथनं निघून जातो. आणि मग आता इकडे अण्णा कडीपत्ता चोरायला आलेच असतात आणि मग आता सुलू आत्यासुद्धा तिची जी मिरची असते ती वाळवायला बाहेर आलेली असते. मग अण्णा तिला पाहतात की आता सुली आली आणि सुलीने जर मला बघितलं तर मोठा राडाच होईल असं त्या विचार करतात. आणि इकडे ती तर मिरच्या वाळत घालत असते आणि मग आता अण्णा विचार करतात तिथे ड्रम असतो आणि आता अण्णा ड्रमाच्या खाली लपलेले असतात आणि ड्रम त्यांच्यावर असतो. आणि आता अण्णा असं करतात की तो ड्रम सरकत म्हणजे अण्णाच असतात आणि अण्णा पुढे पुढे सरकत येतात, तसा तसा तो ड्रम सरकत येतो. मग आता इकडे आता विचार करते हे नक्की काय प्रकरण आहे आणि असं का चाललंय म्हणून असं 2-3 वेळा होतं. आणि मग ती आता निर्णय घेते की मी तिथे जाऊनच पाहते. आणि मग आता ती ड्रमच्या हळूहळू जवळ येते आणि आता भस्कन अण्णा म्हणजे त्यांच्या अंगावरचा ड्रम काढतात आणि आता मग तिला घाबरवतात आणि ती जसा भालू कसा येतो तसं तिला घाबरवतात. आणि आता ती सुली आत्यासुद्धा घाबरते आणि डचकून आता ती परत आतमध्ये पळून जाते. आता ती घाबरून घरात तर पळालेली असते. मग आता इकडे अवनी आणि धन्या खूप असे हसत असतात आणि अण्णा मग सुद्धा आता लवकर पळतात आणि मग आता ते त्यांच्या घराच्या अंगणात आलेले असतात. आता मग तेवढ्यात सुलू आता परत बाहेर येते आणि ती अण्णाला बोलत असते, पण अण्णा मात्र तिला हसवत असतात म्हणजे तिची खिल्ली उडवत असतात. कावीन कावीन असे बोलत असतात, त्यांचं ते गाणं चालूच असतं. आणि मग आता ते सुलू आत्याला खूप असं चिडवत असतात. मग आता ती आता चिडते आणि बोलते बघच आता मी काय करते. आणि ती असं बोलून आता परत घरात गेलेली असते. मग आता ती परत काय करते हे तर आपल्याला थोड्या वेळ पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आता देशमाण्यांच्या घरी असं झालेलं असतं की आता अवनीचे बाबा खाली आलेले असतात आणि मग आता संगीताला खूप काय असं वाटत असतं आणि ते संगीताला विचारतात की काय झालं. तर मग आता संगीता त्यांना बोलते की म्हणजे त्यांच्या पुढे हात वगैरे जोडते आणि बोलते की आपण आपल्या मुलीला घरी परत आणायचं का, तिचा असा खूप असा छळ होतंय, मी तुमच्या पाया पडते, आपण आपल्या मुलीला घरी आणूया असं तिने सांगितलेलं असतं. आणि मग आता तिथे विवान आलेला असतो. आता विवान नक्की तिथे आल्यावर काय करतोय आणि तो सुद्धा आता काय खेळ खेळतोय हे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग तर म्हणजे पाहायला विसरूच नका. पण आता ह्या भागात सुद्धा आपल्याला खूप असा मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. आता मग अण्णा इकडे कडीपत्ता घेऊन आलेले असतात आणि मग आता त्यांची अंडा भुर्जी तयार होण्यातच म्हणजे झालेलीच असते आणि ते आता अंडा भुर्जीत म्हणजे करत असतात. आणि आता अंडा भुर्जी तयार झालेली असते त्यामुळे ते पहिला घास आता अवनीला खायला देतात आणि आता त्यांनी पहिल्या ताटी अवनीलाच दिलेलं असतं. आणि मग आता अवनी अंडा भुर्जी टेस्ट करते आणि तिला खूप छान लागत असते आणि आता ती भुर्जीसुद्धा खूप चविष्ट झालेली असते. मग ती त्यांना कॉम्प्लिमेंट देते आणि मग ती आता ते म्हणजे खायला बसते आणि आता धने आणि ती मिळून खात असतात. आणि मग आता अण्णा उठतात आणि अण्णांना बोलते की तुम्हाला वाढू का, तुम्ही पण खा ना आमच्यासोबत. तर मग आता त्यांचा बसायचा टाईम झालेला असतो त्यामुळे आता धने बोलतं की ते आपल्यासोबत नाही खाणार, ते त्यांच्या स्पेशल ड्रिंकसोबत आता हे खातील. आणि मग आता अण्णा उठतात आणि त्यांचं ताट घेऊन ते आता आतमध्ये गेलेले असतात. आता त्यांचं बोलणं चालूच असतं. धन्या तिच्याशी खूप असं क्लोज झालेला असतो आणि धन्यासुद्धा आता तिच्याशी खूप असं बोलायला लागतो. आणि आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता राजाने अवनीसाठी बांगड्या आणलेल्या असतात आणि आता त्या बांगड्यासुद्धा खूप अतिशय छान असतात आणि त्या नेमक्या धन्याच पाहतो आणि धन्या आणि अवनी तिथे असतं. त्यामुळे धन्या बोलतो की काय रे तू आता वहिनीला बांगड्या गिफ्ट आणले का, असं तसं तो बोलतो. आणि आता त्याने ते गिफ्ट आता अवनीला दिलेलं असतं. त्यामुळे आता अवनी धन्या जातो आणि अवनी राजाला बोलते काय तू माझ्या खऱ्या बायकोसारखे लाड करायला लागलाय का, तुम्हाला काय असे गिफ्ट वगैरे देतोय. तर मग तो बोलतो की मला आवडलं म्हणून आणलं, मला वाटलं तुम्हाला आवडतील, असं तसं तो बोलत असतो. त्यामुळे मग आता अवनी बोलते की तशा छान आहे पण असं काही करत नको जाऊ, मला जास्त काही गिफ्ट वगैरे देत नको जाऊ. आणि ती बोलते की तशी तुझी चॉईस छानच आहे असं तसं बोलते. मग आता राजा खुललेला असतो आणि अवनीने सुद्धा त्या बांगड्या घेतलेल्या असतात. पण आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता म्हणजे तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं की आता अवनी आणि राजाच्या सुखी संसारासाठी कोणीतरी बाई आशीर्वाद द्यायला येणार आहे आणि आत्तासुद्धा बाईचा आशीर्वाद त्यांच्या संसाराला लागणार आहे. तर ती बाई असते संगीता म्हणजे अवनीची आई. तर मग आता अवनीच्या आईला म्हणजे मुलीबद्दल असं प्रेम म्हणजे हळवापणा असतो आणि त्यामुळे आता तिला मुलीचा खूप काही म्हणजे तिला असं वाटतं की मुलीचा छळ झाला. त्यामुळे आता ती दांगटांच्या घरी आलेली असते आणि आता ती सहज म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहते की अवनी ही राजासोबत खुश आहे आणि अवनी ही दांगट कुटुंबासोबत खुश आहे आणि तिचा सुखी संसार हा छान चाललाय, सुखी चाललाय असं ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. त्यामुळे तिला असं रिअलाईज होते की आपली मुलगी या घरी सुखी आहे. त्यामुळे आता ती अवनीला आणि राजाला त्यांच्या सुखी संसारासाठी आणि त्यांच्या संसारासाठी तिने आता आशीर्वाद दिलेला आहे. आणि ती आता म्हणजे अवनीला बोलते की तुझी चॉईस खरंच चांगली होती
आणि तू अशीच खुश वगैरे राहा आणि राजाला सुद्धा सांगते माझ्या मुलीला खुश ठेव असं तिने सांगितलेलं असतं. आणि आता तिने त्यांच्या संसारासाठी आशीर्वाद दिलेले असतात. पण आता अवनीची आई आलेली असते आणि सुलू आत्याला कळणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे आता सुलू आत्यासुद्धा तिथे आलेली असते आणि आता म्हणजे अवनीच्या आईने त्यांना आशीर्वाद दिला हे पाहिल्यामुळे आता सुलू आत्या तर खूपच चिडलेली असते, रागावलेली असते, तिच्या मनात खूपच असे मुंदके भरलेले असतात. आणि आता मग सुलू आत्याने हे सगळं पाहून तिच्या तोंडात बोटं घातलेली असतात. आता नंतर सुलू आत्या नक्की कोणता पराक्रम गाजवेल का आता अवनीची आई आली होती हे तिच्या भावाला सांगेल किंवा देशपांडेंना सांगेल हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग अजून मनोरंजक होणार आहे. त्यामुळे पुढील भाग हा पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.